टाळ मृदुंगाचा निनाद, डोक्यावर तुळस, हातात भगवे ध्वज आणि मुखी विठ्ठल विठ्ठलाचा अखंड गजर अशा भक्तिमय वातावरणात इचलकरंजीतून माऊली प्रतिष्ठानच्या वतीने भव्य आषाढी वारी पायी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला। तब्बल 600हून अधिक वारकरी बंधू भगिनींनी या दिंडीत सहभागी झाले होते। माऊली प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही आषाढी वारी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। वारकऱ्यांच्या सोयीसाठी 12 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती। सर्व वारकरी प्रथम धर्मनगर येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतात, त्यानंतर नातेपुतेपर्यंत पायी दिंडीत सहभागी होत पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन प्रसादाने या भक्तिमय सोहळ्याची सांगता होते। माजी पाणीपुरवठा समिती सभापती तथा नगरसेवक आणि सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांच्या पुढाकारातून विक्रमनगर व परिसरातील 600हून अधिक वारकरी गेली 17 वर्ष या दिंडीत सहभागी होत आहेत। महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि बाल वारकरी मोठ्या उत्साहाने या दिंडीत सहभागी होऊन वारकरी परंपरेचे जतन करत आहेत। टाळ मृदुंगाच्या गजरात, अभंग भजनांच्या सुरात आणि विठ्ठल रुक्माईच्या अखंड नामस्मरणात संपूर्ण परिसर भक्तिसागरात न्हाऊन निघाला। पारंपरिक वेशभूषेतील वारकऱ्यांनी हातात भगवे ध्वज घेत ज्ञानबा तुकारामचा गजर करत दिंडीचा आनंद द्विगुणित केला। दिंडी दरम्यान पिण्याचे पाणी, अल्पोपहार, वाहतूक आणि इतर आवश्यक सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था माऊली प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व स्वयंसेवकांनी केली। भक्ती, समता, एकात्मता आणि वारकरी संप्रदायाची महान परंपरा जपणारा हा दिंडी सोहळा यंदाही भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला। माऊली प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे।